आपल्याकडे शिक्षक म्हटलं की मनामध्ये एक आदर निर्माण होतो, एक आपुलकी निर्माण होते. कारण गुरु आणि शिष्याचं नातं हे एक अत्यंत पवित्र असं नातं आहे. पण आजकाल अशा काही घटना घडतात की ज्या घटनांवरती विश्वास बसत नाही. म्हणजे एका शिक्षकाने मास्तरनीला पळवलं किंवा मास्तर झाडूवाली बरोबर ती पळून गेला किंवा मास्तरीण पिऊन बरोबर ती पळून गेली किंवा शिक्षकाने विद्यार्थिनीला पळवलं किंवा विद्यार्थ्याने शिक्षिकेला पळवलं किंवा गणिताची सूत्र शिकवता शिकवता मास्तर कामसूत्राचे धडे द्यायला लागला किंवा मतलबी वारे पाहायला मास्तर आणि मास्तरीण सुदानमध्ये पळून गेले आणि मास्तर ब्लॅकबोर्डवरती शिकवता शिकवता स्वतःच क्लीन बोर्ड झाला किंवा इतिहासाच्या मास्तरनं भूगोलाच्या मास्तरणीचा भूगोल वाढवल्यामुळे गावातील नागरिकशास्त्राने मास्तरलाच इतिहास जमा केलं किंवा सरपंचाच्या ऊसाच्या शेतात सरपंचाबरोबर ती मास्तरीण व्याकरण शिकवताना सापडली. अशा पद्धतीच्या सामाजिक बातम्या आपण ऐकलेल्या असतील, वाचलेल्या असतील, पाहिलेल्या असतील. आज आपण एक वेगळ्या पद्धतीची घटना बघणार आहोत, अत्यंत धक्कादायक अशी घटना बघणार आहोत. याच्यामध्ये एक शिक्षिका आहे आणि ती शिक्षिका 5 महिन्याची गर्भवती आहे, पण अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या होते. आता हे प्रकरण अयोध्येमध्ये घडलेलं होतं आणि त्यावेळेस अयोध्येमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता आणि हे प्रकरण मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते यांच्यापर्यंत गेलेलं होतं. अनेक शिक्षक संघटनांनी आंदोलन केलेलं होतं आणि सुमारे महिनाभर या प्रकरणाचा तपास लागत नव्हता. ही हत्या कोणी केली, काय केली याबद्दल समोर येत नव्हतं. पण शेवटी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याचा खुलासा केलेला होता. अशी ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश हे राज्य आहे, त्याच्यामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हा जिल्हा आहे आणि त्याच्यामधलं जलालपूर त्या ठिकाणचं अत्रौली हे गाव आहे आणि या गावामध्ये मूळचे राहणारे उमेश वर्मा वय वर्ष 35च्या किंवा 40च्या आसपासचं आहे आणि त्यांच्या पत्नी आहेत सुप्रिया वर्मा, यांचंही वय साधारणपणे 30-35च्या आसपासचं आहे. आता हे दोघं पती पत्नी जे आहेत ते शिक्षक आहेत आणि अयोध्या या ठिकाणचं बिकापूर ह्या जो भाग आहे त्या भागामध्ये हे शिकवण्याचं काम करतायत आणि सध्या हे अवतारनगर कॉलनी जी आहे त्या ठिकाणी राहत होते आणि अयोध्यामधील श्रीराम कॉलनी जी आहे हे सुप्रिया यांचं माहेर आहे, तिथं त्यांचे आईवडील राहतात आणि आत्ता हे पती पत्नी जे आहेत ते श्रीराम कॉलनीमध्ये काहीतरी कामासाठी आलेले होते. तारीख होती 1 जून 2022 किंवा 2 जून 2022. काही माध्यमातून मी वाचलं की 1 जून आणि काही ठिकाणी 2 जून म्हणून दोन्ही तारखा सांगितल्या. तर आता त्या दिवशी म्हणजे जूनच्या पहिल्याच म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच ह्या ज्या सुप्रिया आहेत त्या घरी एकट्याच होत्या, म्हणजे आईच्या घरी गेल्या होत्या आणि तिथं एकट्या होत्या आणि त्यांची आई आणि त्यांचे पती हे बँकेमध्ये काहीतरी कामासाठी किंवा काहीतरी साहित्य आणण्यासाठी घराच्या बाहेर गेलेले होते. साधारणपणे 11चा म्हणजे सकाळच्या 11चा सुमार होता. आता घरच्यांनी म्हणजे त्यांचं घर जे आहे त्या घराच्या वरती इमारतीचं बांधकाम चाललेलं होतं आणि त्यासाठी ठिकाणी काहीतरी 6-7 लोक काम करत होते आणि सुप्रिया त्यांच्या घरामध्ये त्यांचं काम करत होत्या आणि काही वेळाने पती आणि त्यांची आई जी आहे ती घरी आली. घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून बघितलं तर आतमध्ये घरामध्ये सोफ्याच्या जवळ सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या आणि हे जे सासू आणि जावई म्हणजे हिची आई आणि पती हे प्रचंड घाबरलेले आहेत. आता यांना असं वाटलं की हिला 5 महिने पूर्ण झालेले होते, 5वा महिना चालू होता वाटतं आणि काहीतरी म्हणजे त्या संबंधी काहीतरी झालं असेल किंवा त्यामुळे असं काही घडलं असेल असं त्यांना पहिल्यांदा शंका आली आणि मग आता त्यांनी आरडाओरडा केला, आजूबाजूची लोक जमा झाली आणि मग यांनी सुप्रिया यांना दर्शन नगर या ठिकाणचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये दाखल केलं. पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की यांचा मृत्यू झालेला आहे आणि मग डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. पोलीस दवाखान्यामध्ये आले, पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी त्यांचा पंचनामा केला, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. आता पोलिसांनी ज्यावेळेस पाहिलं की या घरामध्ये घराचं जे कपाट आहे ते कपाट तोडलं गेलेलं होतं, त्याच्यामधले काही रक्कम गायब झाली होती, काही दागिने चोरीला गेलेले होते आणि ह्याच्यामुळे कदाचित ही जी हत्या आहे ती हत्या चोरीसाठी झाली असावी असं प्रथमदर्शनी वाटत होतं. आता पोलिसांनी पती आणि आई यांचे जबाब घेतले होते आणि घराच्या छतावरती काम करणारे जे कामगार आहेत त्यांचीसुद्धा चौकशी केली होती, आजूबाजूला चौकशी केली होती, पण कोणताही पुरावा किंवा क्लू पोलिसांना मिळत नव्हता. आता ज्यावेळेस पोस्टमॉर्टम झालं त्यावेळेस मात्र अशी माहिती समजली की सुप्रिया यांच्यावरती 2 डझनपेक्षा जास्त वार करण्यात आलं होतं. म्हणजे धारदार शस्त्रांनी त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली होती. आता वास्तविक पाहता
हा जो परिवार आहे तो परिवार अत्यंत सुशिक्षित परिवार आहे, पती पत्नी शिक्षक आहेत, कोणाशी यांचा काहीही वाद नाही. मग सुप्रिया यांची अशा पद्धतीची हत्या कोणी केली, का केली? आणि त्या 5 महिन्याच्या गर्भवती होत्या. आणि जर समजा चोरीच्या उद्देशाने समजा ही हत्या झाली असेल तरीही कोणताही चोर इतक्या निर्घृणपणे हत्या करणार नाही, त्याचं लक्ष चोरी करण्याचं असतं. मग अशा पद्धतीनं हत्या करणारा ज्या व्यक्तीला कदाचित जास्त राग असेल त्याच व्यक्तीनं ही हत्या केलेली असावी. पण नक्की प्रकरण काय होतं? आता पोलिसांवरती प्रचंड दबाव होता, कारण एका शिक्षिकेची हत्या झाली होती, त्यातही त्या शिक्षिका गर्भवती होत्या. आणि याच काळामध्ये मुख्यमंत्री योगीजी जे आहेत तर त्यांचा या अयोध्येमध्ये दौरा होता आणि त्याच सुमारास ही घटना घडली. आणि अखिलेश यादव जे आहेत विरोधी पक्षाचे, त्यांनीसुद्धा हे प्रकरण लावून धरलेलं होतं. आणि त्यामुळे सरकारला धारेवर धरल्यामुळे अनेक राजकीय पक्ष, संघटना, शिक्षक संघटना या रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली जात होती. पण या हत्याकांडाचा लवकर उलगडा होत नव्हता. याच्यामध्ये 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे गेले, जवळजवळ 1 महिना झाला. पण तरीही या हत्याकांडाचा उलगडा होत नव्हता. मारेकरी जो होता तो अत्यंत हुशार होता, अत्यंत शातीर होता. त्यानं कोणताही पुरावा मागं ठेवलेला नव्हता आणि अत्यंत प्लॅन करून त्यानं ही हत्या केलेली होती. जेव्हा ही हत्या झाली त्यावेळी सुरुवातीला पोलिसांचा संशय हा त्या पतीवरती होता. त्या पतीची पोलिसांनी कसून चौकशी केली होती आणि त्याचं म्हणजे तो कुठं गेला होता, काय गेला होता, पती पत्नीमध्ये काय वाद होते का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण पतीचा यात काय हात आहे असं समोर येत नव्हतं. पतीच्या विरोधातले कोणतेही पुरावे सापडत नव्हते. त्यामुळे पहिला मार्ग इथं बंद झालेला होता. आता दुसरा मार्ग होता, त्या घराच्या वरती काम करणारे काही कामगार होते आणि कदाचित याच कामगारांपैकी कोणीतरी पैशासाठी यांची हत्या केलेली असावी, म्हणून त्या कामगारांची कसून चौकशी केली. पण तिथंही कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे हा सुद्धा मार्ग बंद झाला. आता पोलिसांनी सुप्रिया यांचे कॉल डिटेल्स जे आहेत त्यांची तपासणी करायला सुरुवात केली की बाबा यांचं कोणाबरोबर बोलणं झालं होतं का, किंवा शेवटी यांना कोणाचा फोन आलेला होता का, या कोणाच्या संपर्कामध्ये होत्या का. आता याच्याबद्दलची माहिती काढली. पण तरीही त्यांच्या मोबाईलवरून सुद्धा, त्यांच्या CDR वरून सुद्धा कोणताही पुरावा सापडला नाही. इथं सुद्धा मार्ग बंद झाला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली होती, कामावरती चौकशी केली होती. मग यांची कोणाशी मैत्री आहे का, प्रेमसंबंध आहेत का, अनैतिक संबंध आहेत का, याबद्दलची माहिती घेतली होती. पण अशी कोणतीही माहिती समोर आली नाही की जी संशयास्पद वाटली पाहिजे किंवा चुकीचे वागत होते काय, असं काहीही नव्हतं. इथं सुद्धा मग पोलिसांचा रस्ता बंद झाला होता. आता याच काळामध्ये पोलिसांनी त्या भागातलं CCTV फुटेज जे आहे ते तपासायला सुरुवात केली होती. आणि यावेळी त्या ठिकाणी एक टी-शर्ट आणि पॅन्ट घातलेली व्यक्ती जी आहे ती व्यक्ती हत्या झाली त्यावेळी येताना आणि जाताना दिसत होती. आता कदाचित हीच व्यक्ती मारेकरी असली पाहिजे असं पोलिसांना वाटत होतं. पण प्रश्न हा होता की ही व्यक्ती नक्की कोण आहे, कारण CCTV फुटेजमध्ये हा जो चेहरा आहे तो चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, ओळख पटत नव्हती. आता करायचं काय? मग पोलिसांनी काय केलं, कारण बाकी सगळे मार्ग बंद झाले होते आणि मग अंधारामध्ये आता तीर मारायचं ठरवलं. आणि पोलिसांनी हा जो कोणी दिसत होता त्या CCTV फुटेजमधला त्याचा टी-शर्ट याच्यावरती लक्ष केंद्रित केलं. आणि यानं त्यांचा फोटो काढला, तो झूम केला, त्याचा फोटो काढला आणि सगळ्या शहरभर कपड्याच्या दुकानामध्ये विचारायला सुरुवात केली, चौकशी करायला सुरुवात केली की अशा पद्धतीचा टी-शर्ट कोणी तुमच्याकडून नेलाय का. अनेक दिवस पोलीस त्या गोष्टीच्या मागावरती होते आणि संपूर्ण शहर पालथं घातलं, पण असं काही सापडलं नाही. त्याच्यानंतर पोलिसांनी काय केलं, या कपड्याच्या दुकानात जाऊन थकले आणि त्यानंतर हा मार्ग बंद झाल्यानंतर मग तरी पण यांनी हार नाही मानलेली आणि ऑनलाईन कंपन्यांकडे त्यांनी मेल पाठवले आणि अशा पद्धतीचा टी-शर्ट तुमच्याकडून कोणी घेतलाय का याची माहिती मागवली. आणि यावेळेस काही दिवसातच फ्लिपकार्ट ही जी कंपनी आहे त्या कंपनीनं रिप्लाय दिला आणि असला टी-शर्ट आमच्याकडून मागवला गेलेला होता. आता हे कळल्यानंतर मग पोलिसांनी त्या ग्राहकांची लिस्ट मागवली आणि त्याच्यामध्ये एक जण होता, तो याच भागामध्ये राहणारा होता, एक 16-17 वर्षाचा तरुण होता. आता पोलीस त्यांना कळलं की बाबा हा एक संशयित आहे, पण डायरेक्टली पोलीस त्याला पकडू शकत नाही आणि डायरेक्टली त्याला म्हणू शकत नाही की तू तो टी-शर्ट घेतला होता म्हणजे आता तूच खुनी आहेस, असं करू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी काय केलं, त्याच्याकडून कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं तो जो टी-शर्ट होता तो टी-शर्ट मागवला.
पोलिसांनी त्या मुलाकडून टी शर्ट घेतला आणि तो टी शर्ट फॉरेन्सिक लॅबला पाठवला. तिथं तपासणी केली आणि यावेळेस कळलं की या टी शर्टवरती रक्ताचे डाग आहेत. आता याचा अर्थ असा होता की हाच टी शर्ट घालून तो म्हणजे हा जो तरुण आहे तो गेला होता, त्यानंच खून केला होता आणि त्यामुळे हा खुनी आहे हे लगेच समजून आलं. पण एवढं सगळं शोधण्यासाठी पोलिसांनी त्या भागातले जवळजवळ 700च्या पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासलेले होते. 400पेक्षा जास्त दुकानदारांचा दौरा केलेला होता आणि 500पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली होती आणि परिसरातले 10 किलोमीटरच्या रेंजमधले जे मोबाईलचे टावर होते ते तपासलेले होते. इतकी सगळी मगजमारी करून 1 महिन्याच्या अथक प्रयत्नांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आणि तो जो तरुण आहे त्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि ज्यावेळेस त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळेस अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली होती. आता या घटनेची सुरुवात होते पाठीमागे साधारण 2-3 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्याच्या आधी 2-3 वर्षापूर्वी. तर हा जो तरुण आहे तो PUBG खेळत होता आणि PUBG खेळता खेळता म्हणजे त्यावेळेस तो PUBGचं त्याला वेड होतं आणि PUBG खेळता खेळता त्याची ओळख या सुप्रियाबरोबर ती झाली आणि साधारणपणे 30 वर्षाची ही विवाहित शिक्षिका होती आणि तो जो तरुण आहे तो त्यावेळेस साधारणपणे 15 वर्षाचा कोवळा तरुण होता, कोवळा मुलगा होता. म्हणजे दुधाचे दात पडून नुकतेच त्याला दारूचे चहाचे दात उगवलेले होते आणि म्हणजे चैत्राची पालवी फुटावी तशा मिशा त्याला फुटलेल्या होत्या आणि या वयामध्ये एका दुप्पट वयाच्या स्त्रीबरोबर ती आता याची जवळीक निर्माण झालेली होती. आता याच्यामध्ये एक शिक्षिका आहे आणि दुसरा विद्यार्थी आहे आणि या दोघांना तांत्रिक बाबी माहीत होत्या, मोबाईलचा वापर कसा करायचा हे माहीत होतं आणि यामुळे यांनी ठरवलं की आपले जे संबंध आहेत त्या संबंधामध्ये मोबाईल वापरायचा नाही आणि आपण स्नॅपचॅटवरती वगैरे चॅटिंग करायचं आणि बाकीचं सगळं डिलीट मारायचं वगैरे वगैरे हे सगळं झालं होतं आणि एकमेकांना ते गुपचूप भेटायचे, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं ते स्वतःची बुद्धिमत्ता वापरून हे संबंध ठेवत होते. आणि आपण काही चुकीचं करतोय याच्यापेक्षा आपण किती बुद्धिवान आहोत कारण आपले संबंध कोणालाही कळत नाहीत असं यांना वाटत होतं. आता हा जो तरुण मुलगा होता म्हणजे हा जो 16-17 वर्षाचा मुलगा होता, हा मुलगा याची घरची परिस्थिती चांगली होती, अत्यंत चांगली होती कारण याची आई जी आहे ती एका राजकीय पक्षासाठी काम करत होती आणि याचे वडील जे आहेत ते एका खाजगी शाळेमध्ये मॅनेजर होते आणि अशा घरातला हा मुलगा होता आणि त्याचे मग दुप्पट वयाच्या शिक्षकाबरोबर ते संबंध चाललेले होते. पुढं हा मुलगा जो आहे त्याचं 12वी त्याने परीक्षा दिली. आता या सुमारास ही जी शिक्षिका आहे ती सुद्धा गर्भवती राहिलेली होती. आता यांच्या संबंधांना जवळजवळ 2-3 वर्ष झालेली होती. पण दोघंही याच्यामध्ये समाधानी असताना पुढं हा जो मुलगा आहे त्या मुलाला आपली चूक समजायला लागली आणि जर समजा आपण हे संबंध असेच चालू ठेवले तर कदाचित आपलीच पुढं बदनामी होईल, आपलं करिअर उद्ध्वस्त होईल, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं त्या मुलाला वाटायला लागलं आणि त्यानं त्या शिक्षकाला सांगितलं की आपण हे जे प्रकरण आहे ते इथंच थांबूया कारण भविष्यकाळामध्ये आपल्याला परत त्रास व्हायला नको. पण या गोष्टीला ती शिक्षिका तयार नव्हती आणि त्यामुळे मग याच्यावरून या दोघांचं भांडण परत एकदा सुरू झालं होतं आणि ती प्रेमिका काय ह्या गोष्टीला तयार होत नव्हती, ती मागं हटायला तयार नव्हती आणि उलट तिनं काही फोटो आणि काही व्हिडिओ दोघांचे काढून ठेवलेले होते आणि ती त्याला सांगत होती की मी व्हायरल करेल आणि मी तुझी बदनामी करेल किंवा मग मी म्हणजे त्याला ती धमक्या देत होती की नाही तर मी अशी करेल, मी तसं करेल वगैरे वगैरे आणि यावरून सुद्धा यांचं कडाक्याचं भांडण चालू झालेलं होतं. आता ज्या दिवशी या तरुणानं तिची हत्या केली त्याच्या आदल्या दिवशी हा मुलगा तिला भेटलेला होता, तिच्यासमोर ढासाढासा रडला, तिला सांगितलं की हे संबंध तोडून टाकू, माझं करिअर बरबाद होईल, तुझं पण करिअर बरबाद होईल, असं करायला नको. पण तिने काय ऐकलं नाही आणि त्यानंतर मात्र या तरुणानं तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या दिवशी दुपारी तिचे पती आणि आई जी आहे ती घराबाहेर गेली होती. नंतर हा जो तरुण आहे तो तरुण त्या घरामध्ये घुसला आणि जातानाच त्यानं धारदार शस्त्र घेतलेलं होतं, ते घेऊन तिच्यावरती हल्ला केला, तिची हत्या केली आणि नंतर ही घटना चोरीची वाटावी यासाठी त्या घरामध्ये चोरी केली आणि कपाट वगैरे फोडलं, पैसे दागिने वगैरे त्याने चोरलं आणि नंतर मग पोलिसांना त्याच्याकडे हे सगळं मिळालेलं होतं आणि हा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात आला होता. आता या घटनेमध्ये शिक्षिकेच्या आईवडिलांनी असा एक वेगळा आक्षेप घेतलेला होता की हे जे प्रकरण समोर आलेलं आहे ते प्रकरण याच्यामुळे आमच्या शिक्षिकेची बदनामी होते आहे, हिच्यावरती जे आरोप केले जातात ते आरोप चुकीचे आहेत आणि पोलिसांनी मात्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन
हा घटनाक्रम सांगितलेला होता की या अनैतिक संबंधामधून हा सगळा प्रकार समोर आलेला होता. आता या सगळ्या घटनेचा अजून तपास चाललेला आहे आणि कदाचित या हत्येच्या पाठीमागे अनैतिक संबंधाचं कारण होतं की इतर अजून काही कारण होतं का एक अनैतिक संबंधांचं रूप देऊन आरोपी म्हणजे काही स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतोय का किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय का, हे सुद्धा भविष्य काळामध्ये समोर येईल. पण जी माहिती माझ्यापर्यंत आत्ता पोहोचलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला होता. आणि पीडितेच्या घरच्यांचा असाही आरोप होता की हा जो तरुण आहे तो अल्पवयीन नाही, कारण जो असा वागतो, अशा पद्धतीनं हत्या करतो, प्लॅन करतो, तो अल्पवयीन कसा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण काय धडा घ्यायचा हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच कमेंट करून मला कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.